स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जनगणनावरील महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारलेले आहेत, म्हणजे PYQ आहेत। हे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, म्हणजे तुमची येणारी जी परीक्षा असणार आहे त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे सर्वचे सर्व। पहिला प्रश्न पहा, जनगणना अहवाल 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? आता या ठिकाणी भरपूर जणांना रट्टास मारणं सुरू केलेलं आहे। नवीनसाठी सांगतो, घनता म्हणजे काय असतं? एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तीची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता। म्हणजे एक क्षेत्रफळ असतं, त्याच्यामध्ये एक विशिष्ट दिलेलं असतं, एवढ्या क्षेत्रफळामध्ये एवढे लोक राहतात, त्यांना घनता म्हणायची, लोकसंख्येची घनता म्हणायची। आणि आता 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती आहे? 382। जर असं आलं प्रति चौरस किलोमीटर, जर असं आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही, हे त्याचं घनताचं एकक राहणार। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहे? 100 पेक्षा कमी आहे, या ठिकाणी घनता विचारली कुडाली। महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहेत? याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक ए, सिंधुदुर्ग। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात किशोरवयीन मुला-मुलींची संख्या सर्वात कमी होती। मुला-मुलींची संख्या सर्वात कमी होती, सांगायचं आहे उत्तर। हे सगळे प्रश्न PYQ आहेत, तुम्हाला 3 ते 5 सेकंड मिळतील प्रत्येक प्रश्नासाठी, स्वतः चेक करा। याचं उत्तर राहणार आहे मुंबई शहर, पर्याय क्रमांक डी। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांच्या लोकसंख्येतील साक्षरतेचे दर 2011 मध्ये टिंबटिंब इतका होता। साक्षरतेचा दर विचारला या ठिकाणी किती होता? तर तो होता 75.9%। या ठिकाणी जर पॉईंट समथिंग काहीतरी वेगळं आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही, 6, 7 काही भरपूर पुस्तकामध्ये वेगळे वेगळे दिलेले आहे, तर 75.9 हा टक्के एवढा होता। हे जे उत्तर तुम्हाला घेतलेलं आहे हे फायनल आन्सर की नुसार मी उत्तर सांगतोय तुम्हाला, कोणत्याही स्पर्धा परीक्षेतले प्रश्न या ठिकाणी घेतलेले आणि फायनल आन्सर की नुसारच उत्तर सांगणार। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वाधिक लोकसंख्येची घनता, मी काय सांगितलं, घनतावरती सर्व तुमचा बेसिकच पक्का होऊन जाणार। जनगणना 2011चं पूर्ण या ठिकाणी परफेक्टच होऊन जाणार, फक्त घनताच नाही। याचं उत्तर राहणार आहे मुंबई उपनगर, सर्वाधिक लोकसंख्येची घनता। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या टिंबटिंब इतकी होती। किती होती 2011च्या नुसार? 11.8%, पर्याय क्रमांक बी, 11.8% याचं उत्तर राहणार। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील, कुठल्या नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे, पर्याय क्रमांक ए, नंदुरबार। पुढचा प्रश्न, 2011ची जनगणना स्वतंत्र भारतानंतरची कितवी जनगणना होती? 2011ची जनगणना विचारली, किती होती ते विचारलं। स्वातंत्र्यानंतर, स्वतंत्र भारतानंतरची कितवी जनगणना होती 2011ची? आता येणारी पण सांगता येईल आपल्याला, म्हणजे 2011ची माहिती झाली तर ती होती 7वी, म्हणजे येणारी किती राहणार आहे? 8वी। पुढचा प्रश्न, भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी टिंबटिंब आहे। प्रश्नाची लेवल समजून घ्या, असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील कशामध्ये जास्तीत जास्त। आता सध्याला TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला असे प्रश्न पाहायला मिळायला लागलेले। तुम्ही म्हणता मास्तर आतापर्यंत आम्ही जनगणनेनुसार 1 लाईनर पाहिलेले एका वाक्यात, पण या अशा कसे प्रश्न विचारता पाहिजे 3-3 लाईनीमध्ये प्रश्न येतात? हे कशामध्ये? TCS IBPS पॅटर्न। आता येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये अपडेटेड प्रश्न तर भेटणारच तुम्हाला। तुमचा मोबाईल अपडेट होतो तर प्रश्न तर अपडेट होणारच आहे, सगळ्यांना माहिती झालेले कसे प्रश्न येतात। काहीतरी आपल्याला त्यांना काय करायचं आहे, 10 स्पर्धा परीक्षा म्हटलं ना भाऊ, स्पर्धा परीक्षा 10 मधून ना त्यांना 2 जणांना काढायचं आहे, 2 जणांना पास करणं आहे।
मग असं पेपर ते सेट करता, त्याच्यामध्ये 2च जणांना चांगले मार्क पडले पाहिजे, टॉपर जे हुशार असेल त्याचं. तर त्याच्यासाठी प्रश्न अपडेट करणार, प्रश्न अपडेट होऊन येणार, त्यासाठी तयार राहायचं. प्रश्नाची लेवल कशी येऊ द्या, आमचं बेस पक्का आहे, आम्ही उत्तर देणार. तर मग उत्तर किती देणार तुम्ही? 23.33%. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती? 17.72%. पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? पहा या ठिकाणी प्रश्न लेवल समजून घ्यायचं. सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते ते विचारलं, तर ते आहे सिक्कीम. सर्वात लोकसंख्या कमी असलेले राज्य लक्षात राहू द्या, सिक्कीम. पुढचा प्रश्न आला मोठा, घाबरून जायचं नाही, व्यवस्थित वाचायचं आणि काय म्हणतो ते समजून घ्यायचं. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? चला ठीक आहे, पाहून घेऊ. पहिला विधान पाहून घ्या. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक होती. दुसरा मुद्दा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्याच्या दर देशाच्या वाढीचा दर, या ठिकाणी समजून घ्या, वाढीचा दर देशाच्या 17.7% टक्क्याच्या तुलनेत 16% होता. हा पण बरोबर आणि पहिला विधान पण बरोबर राहणार. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता? साक्षर माहिती आहे, तर सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? हे साक्षर ते काय असतं, आता मी ते थोडंसं घंटा सांगितलं, साक्षर पण सांगितलं. हे सगळं बेसिक पासून शिकायचं असं आपले पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्यायचे. जनगणनाचा हा दुसरा व्हिडिओ आपला, पाठीमागचा पाहून घ्या, त्याच्यामध्ये पण अशी याच लेवलचे प्रश्न घेतलेले. जनगणनाचे दुसरे काही प्रश्न येत नाही, जे विचारले तेच येतात, फक्त अपडेटेड होऊन येतात. याचं उत्तर काय आहे? लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीप हे काय आहे? सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार तात्पुरती भारतीय लोकसंख्येच्या दशकातील वाढीचा दर टिंबटिंब आहे. दशकातील वाढीचा दर किती आहे? टिंबटिंब आहे. किती आहे? पर्याय क्रमांक सी 17.64%. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? मुंबई उपनगर. जनगणना 2011 नुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेला राज्य कोणता आहे? याचं उत्तर राहणार आहे केरळ. म्हणजे सर्वाधिक साक्षरता दर असलेला राज्य, ते केंद्रशासित प्रदेश झाला, कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि आताचा प्रश्न काय विचारला? राज्य, तर साक्षरताचा राज्य कोणता? केरळ. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिला विधान समजून घेऊ. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. कुठं? सोलापूर सांगितलं. चला ठीक आहे. दुसरा मुद्दा समजून घेऊ. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार, चला ठीक आहे, महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे. आतापर्यंत जेवढे प्रश्न झाले त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं? नंदुरबार भेटला. हा प्रश्न झाला बरं का. दुसरा मुद्दा झाला आपला वरतीच. पण आता जर हा जो प्रश्न आहे पहिला, काय म्हटले ते सोलापूरमध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे, हा प्रश्न बाकी आहे. तर याचं उत्तर राहणार आहे केवळ दुसरं बरोबर. पहिलं का राहणार आहे? चूक राहणार आहे. हे चूक काय? आता मग सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठं आहे महाराष्ट्रामध्ये, ते पुढच्या प्रश्नामध्ये पाहू. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे? सर्वात कमी. आपलं पाठीमागाचं सांगितलं, सर्वात जास्त, कमी, हे सगळे प्रश्न घेऊ आपण एकाच व्हिडिओमध्ये. सगळं परफेक्ट करायचं आहे आपल्याला. याचं उत्तर काय राहणार आहे? येतंय पर्याय क्रमांक सी मुंबई. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण झोपडपट्ट्यातील लोकसंख्येच्या सुमारे टिंबटिंब टक्के झोपड्यातील लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचं विचारलं, पाठीमागच्या प्रश्नामध्ये भारताचं. तर याचं उत्तर काय राहणार आहे? प्रश्नाची लेवल समजून घ्या. प्रत्येक प्रश्नामध्ये ही लेवल वेगवेगळी विचारलेली आहे आणि भाषा पण वेगवेगळी विचारलेली. तर असंच नाही फक्त एका वाक्यात प्रश्न येईल आम्हाला जनगणनावरती, असं नसतं. तर प्रश्नाची लेवल समजून घ्या. असे प्रश्न आले तर मास्तर तुम्ही प्रश्न घेतलाच नव्हता असं नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे प्रश्नाचं सर्वांचं रिव्हिजन घेतोय. तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक डी 18.1%.
पुढचा प्रश्न, जनगणनेला भारतात सर्वप्रथम टिंबटिंबमध्ये ब्रिटिश राजवटीत लॉर्ड मयोच्या कारकिर्दीत सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम 1872 मध्ये ब्रिटिश राजवटीत लॉर्ड मयोच्या कारकिर्दीत सुरुवात करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? आला प्रश्न. चला शब्बाश. आता उत्तर द्या. सोलापूर तर कट झालं पाठीमागच, सोलापूर तर राहणारच नाही. पर्याय क्रमांक डी रत्नागिरी. लक्षात राहू द्या आता, रत्नागिरी एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती भरपूर प्रश्न आलेले. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सुरुवातीला हा प्रश्न घेतला, पहिलाच प्रश्न. ज्यांना व्यवस्थित लक्ष दिलं असेल त्यांना कळलं असेल. मी काय सांगितलं, प्रति वर्ग किलोमीटर, प्रति चौरस किलोमीटर. टेन्शन घ्यायचं नाही, उत्तर तेच राहणार आहे. आलं, व्हेरी गुड. 382 पर्याय क्रमांक. फक्त जर एक इकडे काही वेगळं दिलं तर भाऊ लक्षात द्यायचं. 2च सांगितलं मी, 3 नाही सांगितलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? या ठिकाणी राज्य विचारलं भाऊ, महाराष्ट्राच्या बाहेर गेलं म्हणजे भारताचं चाललं या ठिकाणी, तर भारताचं सांगायचं. सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचं आहे ते विचारलं या ठिकाणी. याचं उत्तर राहणार आहे केरळ. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र टिंबटिंब स्थानावर आहे. पर्याय क्रमांक, व्हेरी गुड, आलं 6व्या. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामगाजाच्या वयातील वर्किंग एज 15 ते 59 वर्ष वयोगटातील लोकसंख्येमध्ये टिंबटिंब टक्के गुणांची वाढ झाली आहे. 4.1% गुणांची वाढ झालेली आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, भारतीय जनगणनेचे जनक कोण होते? आता हा तर एकदम बेसिक प्रश्न आहे, जनगणना मध्ये प्रश्न येतोय, पण मग जनगणनाचे जनक कोण होते असा जर प्रश्न आला, भारतीय बरं का, भारतीय जनगणनेचे जनक, तर याचं उत्तर राहणार आहे हेनरी वॉल्टर. चा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात? 68.8%. पुढचा प्रश्न, आला मोठा प्रश्न, व्यवस्थित समजून घ्यायचा. खालीलपैकी कोणत्या विधाने सत्य आहे? पहिला मुद्दा समजून घेऊ. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दिव्यांग व्यक्तीची संख्या होती. दुसरा मुद्दा, महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 पासून सर्व जिल्हा मुख्यालय आणि नगरपालिका क्षेत्रात शिवभोजन योजना सुरू केली. हे दोन्ही जर मुद्दे पाहिले तर मग दोन्ही मुद्दे सत्य राहणार, म्हणजे पर्याय क्रमांक डी, पहिलं आणि दुसरं हे दोन्ही योग्य. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांच्या प्रमाण कमी असलेले वयोगट 15 ते 24 वर्ष लोकसंख्या आहे? पर्याय क्रमांक बी, सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? भाऊ का विचारलं, सर्वात कमी आहे. प्रश्न कळतोय? नाही कळाला? परत समजून घ्या. महाराष्ट्राचं चाललंय की कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? सर्वात कमी कुठलं? सांगली जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? मग एकदम बेसिक प्रश्न आहे, याच्यावरती हे मास्तर आम्ही उत्तर देऊ शकतो. शब्बाश, आलं, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, याच्यामध्ये कन्फ्युज नाही बरं का. घनता तुम्हाला मी स्टार्टिंगला तुमचं बेस पक्क केलं, घनता म्हणजे, आणि लोकसंख्या विचारलं तर चुपचाप या ठिकाणी उत्तर प्रदेश द्यायचं, आणि घनता दिली तर व्यवस्थित समजून घ्यायचं प्रश्न काय म्हटला. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर टिंबटिंब मुली माग 1000 मुले आहे किती? 894. लक्षात राहू द्या, 894 म्हणजे 894. पुढचा प्रश्न, भारतातील 15वी जनगणना कधी झाली? आता पाठीमागे जो प्रश्न आलता त्याच्यामध्ये काय विचारलं होतं, भारताच्या स्वातंत्र्यानंतर कितवी जनगणना होती? याच्यामध्ये फक्त भारतातील 15वी जनगणना विचारली. मग मास्तर याच्या तो पुढे गेला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. पूर्ण भारतातील जनगणना ही कितवी होती? 2011ची.
15वी. लक्षात राहू द्या, 2011ची 15वी. पूर्ण स्वातंत्र्यानंतर कितवी होती पाठीमागचा प्रश्न पाहून घ्या. त्यासाठी सांगतो व्यवस्थित व्हिडिओ पहा. सगळे प्रश्न हे इम्पॉर्टंट राहणार. म्हणजे याचं उत्तर काय राहणार आहे 2011. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? या ठिकाणी पहा, केंद्रशासित प्रदेश विचारला, राज्य नाही विचारलं. भरपूर वेळेस काय विचारता, महाराष्ट्राचं विचारता, राज्याचं विचारता, केंद्रशासित प्रदेशाचं कधी कधी विचारता. मग मास्तर हे नाही करायचं का? याच्यावरती प्रश्न आला तर सोपं आहे. काही नीट लोड घ्यायचं, दोन्हीचं कंपेअर करायचं. याचं उत्तर राहणार आहे दादर नगर हवेली. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते? सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे? पर्याय क्रमांक आहे का याच्यात? नाहीये, डायरेक्ट वन लाईनर आहे. तर याचं उत्तर बिहार. बिहार हे सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य आहे. राज्य, ठीक आहे, राज्य आहे सर्वात कमी असलेले राज्य, साक्षरता कमी असलेले राज्य. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? या ठिकाणी कुणाला विचारलं? आता महाराष्ट्राचं. भारताचं झालं, महाराष्ट्राकडे आलो आपण. आता सर्वात जास्त जिल्ह्याची, तर कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे ते विचारलं. पण या ठिकाणी महत्वाचं काय आहे माहिती आहे का? महत्वाचं असं तुम्हाला गोंधळ करून टाकता. या ठिकाणी पहा, ऑप्शन पहा कसे दिले. ह्या ऑप्शन मध्ये असं सांगायचं आहे कोणता जिल्हा त्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे याच्यामधूनच. तर ठाणे. लक्षात राहू द्या, पर्याय क्रमांक सी, ठाणे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. अनुसूचित जातीची लोकसंख्या, लक्षात राहू द्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. पुणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळते. कोणती? अनुसूचित जातीची लोकसंख्या. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर टिंबटिंब आहे. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे टिंबटिंब म्हणजे किती? 929 आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता टिंबटिंब प्रति चौरस किलोमीटर आहे. आलं? मी काय सांगितलं तुम्हाला? घनता. हे एवढं लक्षात राहू द्यायचं. असं जर विचारलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही, फक्त घनताच विचारली तर मग घनता कोणती आहे महाराष्ट्रामध्ये? हां, किती? 365. लक्षात राहू द्या, 365 हे त्याचं उत्तर राहणार, प्रति चौरस किलोमीटर आहे. म्हणजे जर प्रश्न आला महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता सांगा, तर सांगायची 365 प्रति चौरस किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? हरियाणा या राज्यामध्ये. राज्याचं विचारलं बरं का, तुम्ही गोंधळून करून बसशाल ना तिथं. कशाचं विचारलं? महाराष्ट्राचं विचारलं, केंद्रशासित प्रदेशाचं विचारलं का राज्याचं विचारलं? हे तिन्ही चेक करायचे परीक्षेला. कोणतीही स्पर्धा परीक्षा होऊ द्या, प्रश्न आला तर शांत पाहायचं. राज्याचं म्हटलं, महाराष्ट्राचं म्हटलं का केंद्रशासित प्रदेशाचं म्हटलं. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? एकदम बेसिक प्रश्न, नंदुरबार. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या टिंबटिंब कोटी आहे. पा प्रश्नाची लेवल, फक्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न येत नाही भाऊ. किती कोटी आहे असा पण प्रश्न येतो. अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती कोटी आहे, पण कधीचं चाललंय? 2011च्या नुसार भाऊ, 2011 नुसार. तर मग याचं सांगायचं उत्तर 1.05 कोटी आहे. लक्षात राहील, लक्षात राहू द्या, अनुसूचित जमातींची लोकसंख्या 1.05 कोटी आहे 2011 नुसार. पुढचा प्रश्न, जनगणना दर किती वर्षांनी घेण्यात येतो? बेसिक, हे पण माहिती पाहिजे. बेसिक हे सगळे प्रश्न घेतोय आपण, म्हणजे तुमचं कोणतंच असं प्रश्न कोणताच राहणार नाही की परीक्षेला आला मास्तर तुम्ही घेतलाच नव्हता. सगळे प्रश्न घेणार आपण, तर 10 वर्षांनी. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? ठाणे जिल्हा. याचा प्रश्न आपला पाठीमागे झाला, पण त्याच्यामध्ये ऑप्शन दिलं होतं
म्हणजे पाहत असन व्हिडिओवर मास्तरांना प्रश्न परत घेतला, परत नाही घेतला भाऊ. हे परीक्षेला विचारता असे प्रश्न. मी डबल डबल घेतोय, वन लाईनरमध्ये का घेतोय? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तोच प्रश्न मी ते वन लाईनरमध्ये घेतोय. म्हणजे तुमचं जे काय आहे परीक्षेला डबल डबल रिव्हिजन केलं ना तर 100% तुमच्या डोक्यात फिट होणार. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील टिंबटिंब सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, कितवे? फटफट पटपट सांगितलं पाहिजे. पहिलं कोणतं आहे? गुजरात, राजस्थान, काय कोणतं आहे? का महाराष्ट्र आहे पहिलं? पटकन सांगायचं. आलं? चल ठीक आहे. नाही आलं, चांगली गोष्ट आहे. मी उत्तर सांगत नाही, याचं उत्तर कमेंट्स करा. एकदम बेसिक प्रश्न, बेसिक आहे. ज्यांना येत असेल ना भाऊ सविस्तर सांगा. पहिलं कोणतं आहे ते सांगा, दुसरं कोणतं आहे ते सांगा, तिसरं कोणतं आहे ते सांगा. महाराष्ट्र कोणतं आहे? पहिल्यामध्ये का दुसऱ्यामध्ये का तिसऱ्यामध्ये? कुठं आहे महाराष्ट्र ते पण सांगा. जे बिचारांना येत नाही ते तुमची कमेंट्स म्हणून शिकून घेणार आणि तुमचं जे कमेंट्स राहणार ते आयुष्यभर लक्षात राहणार. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? लोकसंख्या वाढीचा दर का विचारल्या ठिकाणी दर, दर शब्द पकडा, सर्वाधिक आहे मेघालय. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार भारतात महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? आत्ताच झालं, ठीक आहे. फक्त याचं सांगून देतो, ज्याला कळलं त्याला कळलं. दुसरा, पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तरुण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? प्रश्न पकडायचे, लेवल पकडायची. तरुण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे, त्या ठिकाणी तरुण पोरं भेटणार नाही. कुठं? सिंधुदुर्गमध्ये. पर्याय क्रमांक ए. पण कधी रे? 2011च्या नुसार. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ टिंबटिंब उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे. 16%. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर राहणार. म्हणजे 16% हा काय आहे? उत्तर प्रदेशाचा राज्याचा वाटा आहे लोकसंख्यापैकी. किती? भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ 16%. मग जवळजवळ म्हटलं तर काय 16 पॉईंट समथिंग प्रश्नांमध्ये उत्तर आलं पॉईंटमध्ये, तर लोड घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही, उत्तर टिक करून द्यायचं. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? महाराष्ट्रातील चाललं, ठीक आहे मास्तर, महाराष्ट्रातील चाललं, घेतलं महाराष्ट्रातील. तो कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? मुंबई. पर्याय क्रमांक ए मुंबई. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या प्रमाण सर्वात कमी आहे? अनुसूचित जास्त झालं आपलं, पाठी माग प्रश्न. या ठिकाणी काय विचारलं? सर्वात कमी आहे, कमी. पर्याय क्रमांक बी नंदुरबार. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक आहे? भाऊ घनता, मी काय म्हणलं घनतावर तर किती प्रश्न घेतले, भरपूर घेतले मास्तर. मग जिल्ह्यात लोकसंख्या 1000 पेक्षा अधिक आहे ते सांगायचं कोणत्या जिल्ह्यात. आणि हे प्रश्न मनाचा कारोबार नाही आहे, हे मनाचा कारोबार नाही. हे प्रश्न PYQ आहे, कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारलेले. म्हणजे हे सगळे प्रश्न महत्त्वाचे, असेच प्रश्न तुम्हाला अपडेट होऊन परीक्षेला विचारता. तर सगळे प्रश्न व्यवस्थित अभ्यास करायचा. याचं उत्तर राहणार आहे डी ठाणे. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र टिंबटिंब स्थानावर आहे. कितव्या? 5व्या. पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार टिंबटिंब वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही वाचू आणि लिहू शकते तिला साक्षर मानले जाते. एकदम बेसिक आहे. साक्षर तुम्हाला मी पाठीमागं शिकवलेलं आहे. साक्षर म्हणजे काय? तर वाचू शकते आणि लिहू शकते, त्याला साक्षर म्हणतो आपण. 8 आहे त्यांची साक्षरता. कोणाला म्हणतो आपण? कोणाला समजतो आपण साक्षर म्हणून? कोणाला समजतो?
व्हेरी गुड. 7 वर्ष किंवा त्याहून अधिक 7 वर्ष. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा असलेला जिल्हा कोणता आहे? पर्याय क्रमांक नाही दिलेल्या या ठिकाणी, डायरेक्ट उत्तर आहे सिंधुदुर्ग. हा प्रश्न तुमच्यासाठी. याचं उत्तर कमेंट्समध्ये करायचं. जर व्हिडिओमधून काही शिकायला भेटलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.